भोंदूने खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न म्हणून माझ्या नावचा किंवा मी पैसे मागते असं भासवून त्याच्याच लोकांना हाताशी धरून एक बनावट व्हिडिओ तयार केला. माझ्या सोशल मीडियातल्या प्रतिमेचा एक छायाचित्र बनवलं की जे पैसे घेऊन मी बसले असं छायाचित्र दाखवून तो व्हिडिओ त्याने महाराष्ट्रभर व्हायरल केला आणि 1900 कार्यकर्ते पैसे मागतात अशा प्रकारची माझ्या संघटनेची वैयक्तिक माझी त्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बदनामी केलेली आहे. अखेर या दत्तधाम सरकार विरोधातील जो गुन्हा आपण दाखल केलाय त्याला अटक झाली आहे. नेमकी काय ही सगळी पार्श्वभूमी आहे गुन्ह्याची? गुन्हा हा जो भोंदू आहे गडगे बाबा दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि VIP ला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे. म्हणजे काल मला माजलगावचे 2-3 लोकांचे फोन आले की त्या औषधांमुळे आम्हाला ऍडमिट व्हावं लागले, उपचार घ्यावं लागलं, आमची इतक्या लाखाची फसवणूक झाली वगैरे असे लोक आता बाहेर येऊन बोलायला लागले. इतक्या दिवस लोक दबलेले होते, घाबरत होते बोलायला, आता लोक मात्र बोलायला लागलेत. तर त्याने ही जी चालवलेली फसवणूक होती, ही जी लूट होती, हे लोकांच्या आरोग्याशी खेळणं होतं, लोकांच्या मानसिकतेशी खेळणं होतं, लोकांच्या शारीरिकतेशी खेळणं होतं आणि आर्थिक लूट होती. तर ही लूट थांबवण्यासाठी आम्ही हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आग्रही होतो आणि त्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून पहिला कलेक्टर आणि SP-ना निवेदन दिलं होतं, त्याच्यानंतर DYSP-ना निवेदन दिलं, आरोग्य अधिकाऱ्यांना अर्ज दिला, प्रांत अधिकाऱ्यांना अर्ज दिला आणि शेवटी काल ती फिर्याद दाखल झाली, FIR झाली. आणि दरम्यानच्या काळात ह्या भोंदूने खच्चीकरण करण्याचा एक प्रयत्न म्हणून माझ्या नावचा किंवा मी पैसे मागते असं भासवून त्याच्याच लोकांना हाताशी धरून एक बनावट व्हिडिओ तयार केला. माझ्या सोशल मीडियातल्या प्रतिमेचा एक छायाचित्र बनवलं की जे पैसे घेऊन मी बसले असं छायाचित्र दाखवून तो व्हिडिओ त्याने महाराष्ट्रभर व्हायरल केला आणि 1900 कार्यकर्ते पैसे मागतात अशा प्रकारची माझ्या संघटनेची वैयक्तिक माझी त्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बदनामी केलेली आहे. त्या बदनामीच्या संबंधानेही मी गुन्हा दाखल केलेला आहे. तर जादूटोना विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, डॉक्टर्स म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट आणि ही जी केलेली बदनामी याच्या संबंधाने एकत्रित BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात पुन्हा IT-चे जे सेक्शन्स आहेत तेही लागणार आहेत. कोणते मॅडम पण नाही परत तुम्हाला तुम्ही 2 मॅडम आहेत? नाही 2 नाही, एकच मॅडम आहे, रंजन मॅडम. घंटा किती? बरं ऐका एक मिनिट, मी बोललो आता ते 5 नंतर त्याच्यावर ठाणे आता मी त्यांचे तेच म्हटलो ते 5 नंतर 5 वर सांगा सगळं फायनल. हा परत विचारून घे. एक मिनिट. LCB वाल्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं सिंगर साहेबांचं ते 3 म्हणते त्याच्यावरती ठाणे. बरं यांची रंजना मॅडमचे 5 ते वेगळं आहे, त्यांचा डिपार्टमेंट ते माहिती आहे माहिती अधिकारामध्ये गेले. रंजना आपलं काय रंजना गावंते यांचे किती? 5. 3 कोणचे आपले? यांचं काय नाही राहत पण ते विषय काय झाला ते त्याला कनेक्ट झाली. नाव असेल ना काही? गावंते सर, अरविंद गावंते. अरविंद गावंते त्यांचे श्रामपूरचे हेड ते आपले. त्यांचे किती? 3 म्हणते DYSP वाटत आहे ना? DYSP बरोबर. बोलणं करून घे सुरेश, ऐकून घे सगळं फायनल करा. फायनलचा नाही विषय. गवांदे सरांशी बोलणं करून द्याल ना तुम्ही? बोलणं करून हा, ते गवांदे सरांशी मॅडमांशी बोलणं करून द्या. महाराज आज करून टाका. मग काय 5-50,000 त्यांना 2 टाकू 50,000 पण द्यायची कोणाला देऊ? साहेबांना देऊ ना पुढे. कोणत्या साहेबांना? एक तर जाते साहेबांना देऊ, नाही तर गावंते साहेबांना देऊ.
गवंडी कोणाला तरी एकतर गवंडी साहेब इन्स्पेक्टर आहे का? मी डिवाइस करतो. कोणाला तरी एकाला देऊ म्हणजे काय होईल ते डिपार्टमेंटचा विषय संपवतो आपल्याकडून विषय संपला. बरं ते तुमचं ऐकते का पण? कमून नाही ऐकणार आम्हाला फोन करते म्हणलं ऐकणार कमून नाही आम्हाला. तुम्हाला कोण फोन करतं? त्यांनीच फोन केला होता. कोण फोन? गव्हाणच्या सरांनी फोन केला होता. आता केला याच्यामुळे त्यांना घ्यावा गवंडी सर DSP ने केलं का? त्यांचा फोन कसा झाला मॅडमनी त्यांना अर्ज पाठवला. अर्ज पाठवल्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे हे काय विषय म्हटलं असा विषय. ते म्हणजे ठीक आहे आपण रात्री LCB ज्यावेळेस याला रेड पडा म्हणलं वाळूला त्यावेळेस आपण तिकडे जाऊ म्हणे तुम्ही आमच्या गाडीत बसून या म्हणे. मग आता आम्हाला फक्त सकाळी डॉक्टर साहेब महेश सरांना घेऊन आता समस्या काय झाली? गवंडी मॅडमच्या भेटला म्हटलं किती द्यायचे? सरांचंही म्हटलं 5 द्यायचे. अजून गावाच्या सरांचंही म्हटलं 3 लाख कोणाला द्यायचे? LCB 50,000 कोणाला द्यायचे? डिपार्टमेंट. आता राहिलं का? पुढं काय राहिलं म्हणजे परत नको काही करून राहिलं. नाही तू काहीतरी म्हणला ना काहीतरी राव कोणाला तरी औषध दिलं मग ते काहीतरी डॉक्टर बोलली हा, काय झालं? सुजला पार म्हणे. सुद्धा हो. 10 रुपयाला म्हणजे म्हणतो. दारू प्याला सुद्धा. हा. मग त्याला काय त्याचे काहीतरी पैसे म्हणले होते ते. तेच मेन पॉइंट आहे. ते त्यांच्या नकल अजून ऍडमिट होतो. ऍडमिट कोणत्या नेवाशाचा दवाखान्यात? विषय होता ना तो. कोणतं? झोपे कॅन्डल कोणतं होते? हा? झोपे कॅन्डल कोणतं? नोबेल कोणतं? नोबेल हा बरोबर तिथं होतं. कोणता दवाखाना? ते सांग नोबेल. नोबेल बोलणं मध्ये. झालं म्हणे तुमचं. किती हजार खर्च झाला ना? 80,000 रुपये खर्च. 80,000. हा. बरं त्याला किती द्यायचे आता? काहीच न करतात मी केलं सगळं. नाही अजून ते काहीतरी 8 जण आहे म्हणजे 9 जणांचं काय करत 9 जण केस करणार तुम्ही म्हणजे त्याला द्यावं लागलं असं काहीतरी बोलले होते तुम्ही. नाही, मी नाही म्हणत. नंतर तमाशा नको आपल्याला. नाही बरोबर जे ते आत्ताच क्लिअर करून घेतलं बरं. हो. ते नेवाशाचं पेशंट ना ते हा. नितीन मला सकाळचे 80,000 रुपये त्याचं बिल. त्याला किती द्यायचे? 80,000 रुपये बिल त्याचं सगळं. त्याला द्यायचे 80,000 बिल त्याचं तर आपण आपल्याला किती द्यायची? मग 80 द्यायचे ना मग जास्त द्यायचे. बरं त्याला 80 द्यायची. मग काय नाव आहे त्या माणसाचं? मला नाही बदगली. माहिती. हा? बदगली. हा, पूर्ण नाव असेल ना? तुमच्याकडे आलं होतं किती पैसे? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच